Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। शेतकऱ्यांच्या महाएल्गार मोर्चानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यासाठी आता 30 जूनपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे। यावरून वेगवेगळ्या स्तरावरून सरकारवर टीका होऊ लागली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी 30 जून नंतर का दिली जाणार याबाबत स्पष्टीकरण दिलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भवानीनगर इथल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभानंतर शेतकऱ्यांना संबोधित करताना काय म्हटलंय ते एकदा बघा। त्यांनी केलं पाहिजे। काल कर्जमाफीच्या बद्दल त्याच्यात उगीचच कर्जमाफी सगळी होणार त्याच्या 30 जून 2026 यावेळेस आम्ही ते ठरवणार, कारण नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर, कारण यंदा एकदम खूप मोठा भार पडलेला आहे सरकारवर। पण आमची सगळ्यांची चर्चा झाली, मामा होते, मुख्यमंत्री होते, आमचे एकनाथराव होते, राजू शेट्टी होते, महादेवराव जानकर होते, आमचे बच्चू कडू होते, त्याच्यामध्ये हे होते काय त्यांचं नाव अजित नवले होते, आपले तुपकर होते, रविकांत तुपकर होते, आपले माजी आमदार वामनराव चटक ते होते, बरेच जण आम्ही होतो उशिरापर्यंत बसून। त्यामध्ये आम्ही आता जाहीरनाम्यात दिलेला असल्यामुळं, परंतु हे सारखं सारखं होणार नाही। पैसे आर्थिक शिस्त तुम्ही पण लावा, बँका तर तुम्हाला जे वेळेत परतफेड करतील त्यांना 0% व्याज आहे आपल्या पीडीसीसी बँकेचं। त्याच्यावर आपली परिस्थिती इतरांच्या तुलनेने तशी बरी आहे। त्याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी। आम्हाला याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही, ही पण बाब मी आपल्याला सांगतो। अमोल पवार तुम्ही तर बसलाय, आम्ही फक्त तारखेसाठी थांबलो होतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला कर्जमाफीची तारीख दिली आहे, आता बघू काय होतं, असं बच्चू कडू काल बैठकीनंतर म्हणाले होते। परंतु शेतकऱ्यांना 8 महिने कर्जमाफीसाठी थांबावं लागणार आहे हे नक्की। त्यातही कर्जमाफी करण्यासाठी कुठल्या अटी नियम लावले जातील हे सुद्धा अजून स्पष्ट नाहीये। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।